राज्यात सगळीकडे मान्सूनचं आगमन झालं असलं तरी मराठवाड्यात अजूनही मान्सूनचं आगमन लांबलं आहे। सध्याच्या परिस्थितीत जायकवाडी धरणात 5% पाणीसाठा उरलाय, तर मराठवाड्यात सगळी धरणं मिळून 20% पाणीसाठा उरलाय। पाऊस लांबल्यास वा कमी पडल्यास जायकवाडीवर अवलंबून असलेल्या परिसराला ह्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। मराठवाड्याचं जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता केवळ 5% उरलाय। त्यामुळे उद्योजक आणि शेतकरीही आता धास्तावलेत। त्यातच मान्सून लांबला तर येणारं वर्ष पुन्हा दुष्काळाचं तर जाणार नाही ना अशी भीती वाटू लागली आहे। जायकवाडी धरणावर औरंगाबाद, जालना, गेवराई, अंबड या शहरांसह सुमारे 386 गावं, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील 5 औद्योगिक वसाहती आणि औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यातील 2,77,000 हेक्टर शेती अवलंबून आहे। त्यातच औरंगाबाद शहरासह सगळ्याच शहरांना पाणी पुरवठा हा 3 ते 4 दिवसाआड होतो। जालन्याला तर महिन्याला 2 वेळाच पाणी पुरवठा केला जातो। अशा सर्व परिस्थितीत जायकवाडी धरणाची अवस्था जर बिकट झाली तर जायकवाडीवर अवलंबून असलेल्या भागांना दुष्काळाचा पुन्हा एकदा फटका बसू शकतो। त्यामुळे सध्या परिस्थितीत पाऊस हाच तारणहार आहे। आकाश काळवंडून येतं आणि न बरसता ढग निघूनही जातात। याही वर्षी मराठवाड्यात मोठा पाऊस आला नाही तर दुष्काळाची भीती कायम राहणार आहे। शहरात पाण्याची टंचाई आणि शेतीची अवस्था अत्यंत वाईट आहे। पावसानं दडी मारली त्यामुळे शेतकऱ्याच्या हाताला सध्या काम नाहीये। फार हलापेशीच काम झाले। माझ्याकडे तूर आणि ज्वारीचे पीक घेतो मी, आणि तूर पाऊस नसल्यामुळे तुरीचं पीक लांबलं आणि उशीर झाल्यानंतर तूर चांगली येणार नाही। त्याच्यामुळं फार परेशानी चालू आहे सध्याला। पाऊस तर लवकर आला तर जमू शकतं, नाही तर फार कठीण काम होऊन जाईल शेतकऱ्याचं। एवढ्या 8 दिवसात पाऊस नाही पडला तर शेतकऱ्याचं आतूनच नुकसान, म्हणजे नुकसानाला त्याला अंतच राहिलेला नाही। कारण कसं आहे, ह्या वाफेत पेरणी झाली नाही तर त्याचं 100% जे पीक येतं त्याच्यातलं आजच 50% त्याचं जाईल, इतकी बिकट परिस्थिती होईल। सततच्या नैसर्गिक संकटानं आता मराठवाड्यातील जनता ग्रासली आहे। जायकवाडीत पाणी सोडण्याच्या धोरणाचं सुद्धा अजून काहीच ठरत नाही। त्यातच पावसानं अवकृपा केल्यानं आता दुष्काळाच्या भीतीनं सर्वसामान्य भेदरलाय। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।